शुकासारिके पूर्ण वैराग्य ज्यांचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. आज आपण मनाच्या श्लोकामधील 76वा श्लोक पाहतो आहोत. नवे कर्म ना धर्म ना योग काही, नवे भोग ना त्याग ना संग पाही, मने दास विश्वास नामी धरावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. या मागील 9 आणि आताचा हा 10वा श्लोक, यामध्ये प्रभाते मनी राम चिंतित जावा. तर या प्रभू रामचंद्रांचं चिंतन का करायचं, तर ते सर्वांच्या अंतर्यामी आहेत. सर्वांच्या मनात काय चाललंय हे त्यांना माहिती आहे. चिंतन म्हणून एक उदाहरण सांगून पुढच्या विषयाकडे वळतो. ज्या वेळेला प्रभू रामचंद्र चित्रकूटला आले अरण्यामध्ये असताना, आणि भरत आजोळीहून आल्यानंतर जेव्हा कळलं की माझ्यामुळे रामाला वनवास झालाय, त्यामुळे प्रभू रामचंद्रांना भेटण्याच्या तीव्र इच्छेने आणि घेऊन जाण्याच्या इच्छेने आपल्या सैन्यासह आणि 3ही मातांच्या सह ज्या वेळेला तो निघाला, त्यावेळेला दुरून अयोध्येचं सैन्य पाहिल्यानंतर लक्ष्मणाने झाडावर चढून ते पाहिलं आणि तो म्हणाला की भरत सैन्यानिशी येतोय, आपल्याला सज्ज झालं पाहिजे. मी माझं धनुष्य सज्ज करून ठेवतो. कदाचित 14 वर्षानंतर आपण राज्य मागू म्हणून या अरण्यातच आपला काटा काढण्यासाठी कदाचित भरत येत असावा, असा भाव लक्ष्मणाच्या अंतःकरणात उत्पन्न झाला. आणि स्वाभाविक कारणाने रामाच्या विषयी चिंता मनात आल्यामुळे धनुष्य सज्ज केलं. पण प्रभू रामचंद्र लक्ष्मणाला म्हणाले, अरे लक्ष्मणा, एवढा उतावळा होऊ नको. लक्ष्मण म्हणतो, का नाही, पहा ना सैन्य येत आहे. ते म्हणाले, बाळा, तुला राज्य पाहिजे का सांग. भरत आल्यावर मी त्याला सांगतो की माझ्या ऐवजी लक्ष्मणाला राज्य दे. आणि मग मात्र लक्ष्मण लाजला. सांगायचं तात्पर्य, भरताच्या मनात काय आहे हे प्रभू रामचंद्र जाणत होते. याचाच अर्थ त्याच्या अंतःकरणातला कप्पा त्यांना माहित होता. हे जसं एक उदाहरण सांगितलं मी, तसं ते अंतर्यामी असल्यामुळे आमच्या मनात सुद्धा काय चाललंय हे ते जाणतात. म्हणून असा जाणकार जो आहे ते आमचं आराध्य दैवत असलं पाहिजे. प्रभाते मनी राम चिंतित जावा. दुष्टांचा संहार करणारे, त्याचप्रमाणे आता सांगितल्याप्रमाणे सगळ्यांचं अंतःकरण जाणणारे असल्यामुळे आम्ही त्यांनाच शरण गेलं पाहिजे, असा भाव आमच्या अंतःकरणात असला पाहिजे. पण मनात बऱ्याच वेळेला सामान्य माणसाच्या सुद्धा प्रश्न येतो की भगवंताकडे जाण्याचा एकच मार्ग आहे का हो? म्हणाले, नाही, प्रमुख 4 मार्ग आहेत. आता या ठिकाणी नवे कर्म मार्ग आहे. अहो, कर्म मार्ग आणि कर्मयोग यात फरक आहे. मी शिक्षक होतो आणि प्रामाणिकपणे शिक्षकाचं काम केलं, पगार घेऊन केलं, हा झाला माझा कर्म मार्ग. कर्मयोग नव्हे, हे कृपया करून लक्षात घ्या. कर्मयोगामध्ये आपण जे काम करतो त्याचा मोबदला नसतो, हे लक्षात घ्या. म्हणून आमचा कर्ममार्ग असू शकतो, कर्मयोग नाही. मग कर्मयोग कशाला म्हणायचं? एक छोटं उदाहरण सांगतो म्हणजे मग लक्षात येईल. एक भले डॉक्टर होते. ते एका साधूकडे गेले आणि साधूशी म्हणाले की मला काहीतरी काम सांगा, धर्माचं काम सांगा. ते म्हणाले, तुम्ही काय करता दिवसभरात? म्हणाले, मी माझा दवाखाना 6 दिवस चालवतो, 1 दिवस मुलांसाठी सुट्टी घेतो, फिरून येतो, पुन्हा माझा दवाखाना चालतो. मग म्हणाले, असं करता येईल का? या 6 दिवसापैकी 1 दिवस, ज्या दिवशी कोणाकडूनही 5 पैसेही फी घ्यायची नाही, अशा पद्धतीने दवाखाना चालवायचा. 1 दिवस चालवता येईल का? डॉक्टर भले असल्यामुळे म्हणाले, महाराज तुम्ही सांगावं, आम्ही चालवू नये. मग म्हणाले, ठीक आहे, तू शुक्रवारी
कोणाकडूनही 5 पैसे घेऊ नको फी म्हणून. आणि म्हणून शुक्रवारी जो दवाखाना चालवायचा त्याच्यावर आलो होतं धर्मादाय. म्हणजे मी माझ्यासाठी करतो तिथं धर्म होत नाही. मी ज्या वेळेला इतरांसाठी काही करतो त्यावेळेला धर्म होतो. असा कर्मयोग आम्हाला आचरता येणार आहे का? की कुठल्याही प्रकारचा मोबदला न घेता जीवनभर मी काम करणारे अनन्य चिंतन आहेत. भगवंत व्यवस्था करतील. जे कर्मयोगातले त्यांची व्यवस्था त्यांनी आजपर्यंत केली, पण अत्यंत कठीण असलेला मार्ग आहे, सोपा मार्ग नाही. कुठल्याही प्रकाराने मोबदल्याची अपेक्षा ठेवायची नाही. अशा प्रकाराने आचरण करणं म्हणजे कर्मयोग आचरण सामान्य माणसाच्या कक्षेतला विषय नाही. मोबदल्याशिवाय तर आम्ही बाहेरच जात नाही. अहो, या ठिकाणी येणारे सुद्धा विचारतात तुमच्याकडे काय नुसतंच ऐकायला मिळतं का काही आमचा फायदा आहे? म्हणजे आर्थिक दृष्टीने फायदा पाहतात, प्रसिद्धीच्या दृष्टीने पाहतात. आणि हा फायदा इथं नाही म्हटल्यावर याची संख्या कमी येते. सांगायचं तात्पर्य कर्मयोग अत्यंत कठीण आहे. आणि म्हणून त्या मार्गाने जाणारे मध्येच कर्मयोग सोडून देतात, कर्ममार्गावर लागतात. कधी कधी अधपतन होतं. धर्म, दान धर्मादी यज्ञ वगैरे करणं, या यज्ञाच्या मधून आपली प्रसिद्धी झाली पाहिजे. पहा, मोठमोठ्या यज्ञाच्या ज्यावेळेला पाट्या पाहतो त्याच्यावर 5-50 नावं असतात. पैसा खर्च करायचा आहे पण प्रसिद्धी झाली पाहिजे, कारण पुढे मला इलेक्शन लढवायचे, आणखीन काही करायचंय. अशा पद्धतीने ते धर्माचं नाटक असू शकतं, तर धर्म नाही. पुढे आपण विचार करू ना योग. अहो, योग ही सामान्य गोष्ट आहे का? यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी हा अष्टांग योग वाटतो तेवढा सोपा नाही. 5 यम, 5 नियम, आसन प्राणायाम मधलं बाकीचं सोडून द्या, तर 2 गोष्टींचा उल्लेख करतो. ज्याला कोणाला योग मार्गाच्या माध्यमामधून समाधी प्राप्त करायची आणि मोक्ष प्राप्त करायचा आहे, त्याला कमीत कमी एका आसनाच्या स्थितीत 35 मिनिट कमीत कमी बसता आलं पाहिजे. संसारी माणसाला सांगितलं आणि संन्याशाला तर सांगितलं 3 तास बसता आलं पाहिजे. आपण आता विचार करा, या ठिकाणी आपण 1.25 तास जवळजवळ बसणार आहोत. या 1.25 तासात आपण किती हालचाली केल्या नको त्या? म्हणजे कुठल्याही प्रकारची हालचाल न करता मला 35 मिनिट बसता येईल का? बरं, दुसरं असं आहे की हा योग या ठिकाणचा तरी आसनावर बसण्याचा भक्तियोगात सुद्धा खरं म्हणजे आवश्यक आहे. तो पुढे मी एखाद्याला सांगेल. ठाईचं बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा म्हणायचं आणि 2-2 मिनिटाला पायाची हालचाल, हाताची हालचाल. अहो, शरीर स्थिर झालं तर मन स्थिर होईल ना. आणि म्हणून योग मार्गातला योग हा तर कठीण आहेच. या बाबतीत आम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे की तोही सामान्य माणसाचा नाही. मध्येच योग मार्ग सोडून निर्णया मार्गाला जाणारे लोक आपल्याला दिसतात, हे लक्षात येईल. नव्हे भोग, भोग आणि त्याग अशा 2 प्रकारच्या गोष्टी आहेत. भोग एका विशिष्ट मर्यादेपर्यंत घेता येतात, नंतर त्याचाही नाशा उत्पन्न होतो. त्याच्यापासून काही काळात तरी विरक्ती उत्पन्न होते. बरं, त्याग करायला जावं, जंगलात सोडून जावं, म्हणजे आता झालं आम्हाला आता सर्व त्याग करायचा आणि सर्व संघ त्याग करून जंगलात जाऊन बसायचंय, हेही जमत नाही. असं सांगतात की एका पती पत्नीमध्ये वाद झाला. पती काही फारसं कमवीत नव्हता. पत्नी म्हणाली, आज काही कमवून आणलं तर घरी यायचं नाही तर यायचंच नाही. तो गेला पण कमवण्याची प्रवृत्तीच नव्हती. संध्याकाळपर्यंत बसला. आता घरी जायचं, काय करायचं? तर म्हणजे संध्याकाळच्या वेळा जनावर आपापल्या घरी जायला निघतात, म्हणून जनावरांच्या पाठीमागे आला आणि घर जवळ आलं की आपल्या म्हशीची शेपूट धरली आणि म्हणायला लागला, अगं अगं म्हशी मला कुठे नेशी. संसार सुटलाच नव्हता ना. अगं अगं म्हशी मला कुठे नेशी असं म्हणून घरी आला. म्हणजे घर सोडून गेला तरी जंगलामध्ये राहू शकत नाही. सांगायचं तात्पर्य काय, हे जे सगळे मार्ग वर सांगितले हे अत्यंत कठीण स्वरूपाचे आहेत. मध्येच सोडून देऊन लोक पळून जातात, हे लक्षात घ्यायचं. म्हणे दास विश्वास नामी धरावा म्हणून सांगितलं. बाबा रे, या नामाच्या बाबतीत मात्र असं आहे की नामाला कुठल्याही प्रकाराने बाह्य अवडंबराची गरज नाही. तुम्ही स्नान केलंय का नाही याची सुद्धा आवश्यकता नाही. रात्री 2ला उठला, झोप येत नाही, लागलीच नामस्मरण केलं, सुरू आहे. त्याच्यासाठी 16 नेसावं वगैरे वगैरे काही नाही. असा ज्यावेळेला प्रश्न उत्पन्न झाला त्यावेळेला एकाने असं म्हटलं
की द्रौपदीने भगवंताला हाक मारली, भगवंत आले तिला वस्त्र पुरवण्यासाठी. म्हणाले काय होतं, तर द्रौपदीचा 3रा दिवस होता. मग तिचा विटाशीपणाचा 3रा दिवस हे भगवंतानी पाहिलं का, की नाम घेते हे पाहिलं. मग नामासाठी तुमच्या क्षेत्राची काय स्थिती आहे. तुम्ही एक वेळा 50 हालचाल करत नाही, पण मुखाने नाम घेता आहात. त्या नामधारकावर तुम्ही संत सांगतात यावर विश्वास ठेवा. आपल्याकडे असं आहे, संत दिसती निर्ण्याळे, साधू दिसती निर्णाळे, परी अंतरी मिळाले. हे लक्षात घ्या. ते आत एकच आहेत सगळ्यांच्या मध्ये. वरून काही साधनाची विविधता असेल, परंतु आत विचाराने मात्र एकच आहेत. म्हणून हाच श्लोक समजावा म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांचा एक अभंग मी आपल्या समोर सांगतोय. काय म्हणतात जगद्गुरु तुकाराम महाराज, राम म्हणे वाटत आली, यज्ञ पावलो पावली, धन्य धन्य ते शरीर, तीर्थ व्रताचे माहेर. राम म्हणे करिता धंदा, सुख समाधानी तो सदा. राम म्हणे ग्रासो ग्रासी, तोच जेविता उपवासी. राम म्हणे भोगी त्यागी, कर्म न लिंपे दया अंगी. ऐसा राम जपे नित्य, तुका म्हणे तोची जीवन मुक्त. काय राहिलं सांगायचं, की अरे मी जर नामधारक आहे आणि माझ्या अंतःकरणामध्ये परमेश्वराचं नाव अंतःकरणापासून आहे, असं जर असेल तर तुम्ही कोणत्या स्थितीत आहात, स्नान केलं का नाही, जपमाळ घेऊन जप सुरू केला का नाही. चिंतनाला जपमाळीची गरज नाही, ते आतून झालं पाहिजे. आतून जे होतं ते चिंतन आहे. म्हणून शेवटच्या चरणात काय म्हटलेलं आहे, की हे जे आहे प्रभाते म्हणी राम चिंतित जावा. हे अत्यंत महत्वाचं, चिंतन करायचं आहे, चिंता करायची नाही. ज्यांनी चिंता करतो विश्वासी असं म्हटलं, त्यांनी भगवंतावर सोडून दिली चिंता, नंतर भगवंताचं काम सुरू केलं. पण अशा प्रकारची विश्वाची चिंता करण्याचा विचार मनात आला तर समर्थ होता येईल. पण सामान्य माणसाने तसं करण्याची गरज नाही. सामान्य माणसाने आपलं चित्त भगवंताला, भगवंत गीतेच्या 10व्या अध्यायामध्ये मनाच्या विभूती सांगताना म्हणतात, इंद्रियानाम मनश्चास्मी, इंद्रियांच्या मध्ये मी मन आहे. आणि भगवान म्हणतात, अरे मनच माझं आहे तुझ्याकडे, तेच मला दे ना. दुरत्यया तर मम माया दुरत्यया, आणि माझ्यामुळे उत्पन्न झालेली माया सुद्धा त्याच्यामुळे जाईल. म्हणून भगवंताचं नामस्मरण हे मनाने जर आम्ही केलं तर निश्चित स्वरूपामध्ये आम्हाला त्या ईश्वरत्वाची प्राप्ती होते. आणि आता जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही रस्ता चालत असताना सुद्धा जर प्रभू रामचंद्रांच्या नावाचा उच्चार केला तर पावलो पावले यज्ञ होतो. म्हणजे यज्ञामुळे मिळणार जे काही पुण्य आहे ते आम्हाला होतं. निर्नाळे व्रत, व्रत वैकल्याच्या संदर्भात असं म्हटलंय, उठशील मासशील घेतला वटा टाकून देशील, घेतला वसा टाकू नको वगैरे असं जे म्हटलंय, त्या व्रतांना फार नियम आहे. इथं कुठलाच नियम नाही, केवळ नामस्मरण करायचंय. तर जे व्रतामुळे पुण्य मिळतं ते सुद्धा नामस्मरणामुळे पुण्य मिळतं, हे या ठिकाणी सांगायचं. आणि संतांचं वचन आहे म्हणून संतांच्या वचनावर विश्वास ठेवा, हे या ठिकाणी सांगायचं, हे लक्षात घ्यायचं. सांगायचं तात्पर्य काय, प्रभाते म्हणी राम चिंतित जावा, आणि नामधारक म्हणून जर मी नाव धारण केलं तर प्रत्येक गोष्टीमध्ये यज्ञ होतो. आणि यज्ञापासून दानधर्मामुळे होणारा यज्ञ, त्याच्यापासून जे पुण्य आहे ते सुद्धा नामस्मरणामुळे मिळतं. अशा प्रकारचं जे भगवंताचं नाव आहे ते सकाळी जर आम्ही घेतलं तर जीवनभरासाठी आमच्या मनामध्ये ते राहतं आणि उपयुक्त पडतं. एकच शेवटचा मुद्दा सांगतो, आज आहे अक्षय तृतीया, आणि ज्या कोणत्या आमचे जे 3.5 मुहूर्त आहेत त्यापैकी एक आहे. ज्या कोणत्या गोष्टीची आम्ही या दिवशी सुरुवात करू ती गोष्ट आमच्याकडे अक्षय राहते, त्याच्यामुळे मिळणार पुण्य आमचं कधीही नष्ट होत नाही. म्हणून जे कोणी साधक आता नाम साधना करू इच्छितात त्यांनी अजूनही वेळ आहे, आजच्या रात्रीमध्ये सुद्धा साधना सुरू केली तर त्यांना अक्षय फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. एवढाच एक भाव या चिंतनामध्ये आपण लक्षात घ्यावा.
जय जय रघुवीर समर्थ. अतिशय हरी सुंदर. गोविंदा, हरी सद्गुरु ज्ञानेश्वर